नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या गुरुवारी म्हणजे 13 तारखेला श्रावण महिना हा सुरू होणार आहे. मंडळी, सगळ्या महिन्यामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीला ही वस्तू अर्पण करायची आहे. काय करायचे आहे तर आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्या मुलांच्या लग्नात ज्या काही समस्या अडचणी ह्या येत असतात, त्यामुळे मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरण्यासाठी, मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील तर ते देखील दूर होतील. या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीला ही वस्तू अर्पण करायची आहे. मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम श्री कुलदेवताय नमः अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होते. मंडळी, अनेकदा असं होतं की मुलांचं किंवा मुलीचं वय निघून चाललंय, स्थळ येतात पण बोलणी फायनल होत नाहीये किंवा पत्रिकेतले योग जुळून येत नाहीत. पालक म्हणून ही अत्यंत काळजीची आणि चिंतेची बाब असते. जर तुमच्याही कुटुंबात अशीच काही अडचण असेल तर काळजी करू नका, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र अशा श्रावण महिन्यात कुलदेवीला नेमकी कोणती वस्तू अर्पण करावी, ज्यामुळे मुलामुलींच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन अवघ्या काही दिवसातच लग्नाचे योग जुळून येतील. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला गेला. हा महिना महादेव आणि शिवांच्या आराधनेचा मानला जातो. परंतु या पवित्र महिन्यात आपल्यामुळे कुलाची देवता असलेल्या कुलदेवीची उपासना करणे देखील तितकंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. ज्या घरात कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या कुटुंबातील सर्व संकटे दूर होतात. विवाह जुळत नसेल तर कुलदेवीची कृपा होणे सर्वात आवश्यक आहे. मंडळी, कधी कधी आपण पाहत असतो की मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष नसतात. मुलांचा चांगला जॉब आहे, सर्व काही आहे, मुलं दिसायला छान आहेत, सर्व ठीक असताना देखील मुलांचं लग्न ठरत नाही. कारण काय तर कुलदेवी नाराज असते किंवा रुसलेली असल्यावर मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहामध्ये प्रामुख्याने काही ना काही अडचणी ह्या येत असतात. विवाह योग्य मुलामुलींसाठी बरीच चांगली स्थळे येतात, सर्व काही जुळल्यासारखं वाटतं, पण ऐनवेळी बोलणी मोडून पडतात किंवा नाते ओळखीपर्यंत येऊन थांबते. साखरपुडा किंवा लग्नाची तारीख ठरलेली असते, पण अचानक काहीतरी वाद किंवा अडचणी निर्माण होऊन विवाह लांबणीवर पडतो. मुलांच्या पत्रिकेत कोणताही दोष नसताना देखील सर्व होत असतं, कारण कुलदेवी नाराज असते. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. कुलदेवीला ही वस्तू अर्पण करायची आहे. ती वस्तू कोणती आहे आणि ती कुलदेवीला कशा प्रकारे आपल्याला अर्पण करायची आहे, ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या मुलांच्या वरती राहील, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता व्यवस्थितपणे सांगते. तर मंडळी, श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे. तर बघा, श्रावण महिन्यात कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीचे ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक नवीन साडी किंवा तुम्ही खण किंवा ब्लाऊज पीस देखील घेऊ शकता. 5 किंवा 7 प्रकारची ताजी फळे तुम्हाला घ्यायची आहेत. खडीसाखर, गूळ, खोबरे किंवा लाडू यापैकी कोणतेही घेऊ शकता. ओटीसाठी एक तुम्हाला सुपारी घ्यायची आहे, नारळ घ्यायचा आहे जटावाला, हळद, कुंकू, काजल, बांगड्या, आरसा, फणी, अत्तर, विड्याची पाने, सुपारी आणि जास्वंदीचं किंवा मोगऱ्याची ताजी फुलं किंवा आवडीचे इतर फुलं. श्रद्धेनुसार काही दक्षिणा ठेवायची आहे. तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल तर तुम्ही तिथे जाऊन देखील कुलदेवीची ओटी भरू शकता. परंतु जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर मग तुम्ही कुलदेवीची ओटी भरायची आहे. ज्या दिवशी तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची ओटी भरायची असेल तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे, तसेच तुमचे मन देखील शुद्ध आणि शांत असावे. तुमच्या देवघरामध्ये प्रथम एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्याच्यावरती लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावरती कुलदेवीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तो तुम्ही ठेवायचा आहे. आणि मग तुम्हाला कुलदेवी समोर म्हणजे पाटावर किंवा ताटात नवीन साडी किंवा खण पसरावा. त्यावर हळद, कुंकू, काजल, बांगड्या, फणी, आरसा आणि दक्षिणा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11 रुपये ठेवू शकता, 51 रुपये ठेवू शकता किंवा 101 रुपये ठेवू शकता.
तुम्हाला जो ब्लाऊज पीस असेल किंवा साडी असेल तर त्याच्या मध्यभागी तुम्हाला 5 प्रकारची फळे, सुकामेवा, अखंड नारळ ठेवायचा आहे. ओटी भरताना ती देवीच्या चरणी किंवा तिच्या ओटीत वाहिली जाते. ओटी भरताना 2 हातांनी वस्त्रांची दोन्ही टोके धरून देवीला नमस्कार करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. हे कुलदेवी, आमच्या कुलाचे रक्षण कर. आमच्या संसारावर तुझी कृपा असू दे आणि मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करून मंगल कार्य पार पाड, अशी विनंती आहे, असं म्हणून देवीला प्रार्थना करायची आहे. ओटी भरल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा आणि शेवटी आरती करा. या दिवशी शक्य तुम्हाला असल्यास एखादी सुवासिन महिला असेल तर त्या स्त्रियांना बोलून त्यांना जेवणाचा मान दिला जातो किंवा हळद कुंकू देऊन ओटीचे वाण देखील दिले जाते. किंवा आपल्या कुळाच्या प्रथेनुसार या दिवशी ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान, वस्त्रदान किंवा यथाशक्ती दक्षिणाही दिली जाते. तुमच्या यथाशक्तीनुसार श्रावण महिन्यातील पूजेदरम्यान किंवा व्रतादरम्यान कोणतीही चूक किंवा अजाणतेपणे प्रमाद घडला असल्यास त्याची क्षमा मागून कुळाच्या कल्याणासाठी व विवाहातील अडचण दूर करण्यासाठी देवीच्या चरणी साष्टांग नमस्कार करावा. देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलीचं किंवा मुलाचं जेव्हा लग्न होईल त्यावेळेस मी त्यांना जोड्याने तुझ्या दर्शनाला तुझी खण नारळाने ओटी भरायला घेऊन येईल, असं तुम्हाला बोलायचं आहे. बघा, बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई, आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही, तर मग आम्ही काय करावे. देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ज्यांना कुलदेवी माहीत नाही तर त्यांनी मग कशा प्रकारे देवीची ओटी भरायची आहे. बघा, तुमच्या कुटुंबातील किंवा वडिलांकडील आजी, आजोबा, काका किंवा इतर ज्येष्ठ मंडळींना विचारून पहा. बऱ्याचदा त्यांना मूळ गाव, कुळाचे आडनाव किंवा कुलदेवी कोण आहे याची माहीत असते. अनेकदा कुळाच्या आडनावावरून किंवा गावावरून कुलदेवी कोण असू शकते याचा अंदाज लावला जातो. तुमच्या घरी पूर्वीपासून कोणती पूजा, मांडपान किंवा साजरी केली जाणारी जत्रा, वारी आहे का याचा शोध घ्या. कुलस्वामिनी सहसा गावातील ग्रामदेवी किंवा खंडोबा, तुळजाभवानी, रेणुका माता, महालक्ष्मी यासारख्या देवींपैकी एक असते. बरीच खटाटोप करूनही कुलदेवी नक्की कोण आहे हे समजलं नाही तर कोणत्याही चांगल्या दिवशी किंवा श्रावण महिन्यात एका पाटावर देवीचा तांदूळ किंवा फोटो ठेवायचा आहे. आमच्या कुलातील ज्ञान अज्ञात सर्व कुलदेवी आणि कुलदैवत यांना शरण येऊन मी ही ओटी अर्पण करत आहे असा भाव ठेवून मनोभावे पूजा करावी आणि ओटी भरावी. तुमच्या पत्रिकेवरून किंवा कुलाच्या माहितीवरून काही ज्योतिषी किंवा कुलधर्माचा अभ्यास करणारे अभ्यासक योग्य तो मार्गदर्शन करू शकतात. देव किंवा कुलदेवी ही श्रद्धेचा भाग असते. तुमचे मन आणि भाव शुद्ध असतील आणि तुम्ही अज्ञानामुळे सर्व कुलदेवीच्या नावाने प्रार्थना केली तरीही देवी तुमचं मान स्वीकारते आणि कुलावर कृपा करते. बघा, कुलदेवीची ओटी भरल्यानंतर किंवा विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी पूजा केल्यानंतर काही पारंपरिक नियम पाळले जातात. तर बघा, ओटी भरल्यानंतर किंवा कुलदेवीची उपासना केल्यानंतर घरातील वातावरण शांत आणि सात्विक ठेवावे. घरातील आचार विचार शुद्ध ठेवावे. पूजेच्या ठिकाणी किंवा देवघरात श्रावण महिन्यामध्ये किंवा विवाहाचे योग जुळून येईपर्यंत अखंड दिवा किंवा नियमितपणे संध्याकाळी दिवा लावून कुलदेवीचे स्मरण तुम्हाला करायचे. अनेक जण हे व्रत किंवा उपाय करताना श्रावण महिन्यात कांदा, लसूण किंवा मांसाहार टाळतात, जेणेकरून पूर्ण पवित्रता राखली जाते. ज्या मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी हा उपाय केला जात आहे त्यांनी शक्य असल्यास स्वतः कुलदेवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरताना उपस्थित राहावे किंवा मनोभावे प्रार्थना करावी. हे उपाय किंवा विधी करताना गुप्तता पाळणे बरे मानले जाते. या उपायाची वाच्यता सर्वत्र करू नये, जेणेकरून पूजेचे पावित्र्य टिकून राहावे. उपाय केल्यानंतर नकारात्मक विचार मनात न येता लवकरच चांगले योग जोडून येत आहेत असा सकारात्मक विश्वास मनामध्ये ठेवायचा आहे. तर मंडळी, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीला प्रार्थना देखील करायची आहे की मी माझ्या मुलांच्या लग्नासाठी तुझी ओटी भरत आहे. माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जर
ठरलं किंवा लग्न झालं तर मी त्यांना जोडीने तुझ्या दर्शनासाठी पाठवीन आणि तुझी खण नारळाने ओटी भरेल असा तुम्ही देवीला शब्द द्यायचा आहे. बघा, श्रावण महिना संपल्यानंतर लगेच मुलांचं लग्न हे ठरणार आहे. कुठून ना कुठून काही ना काही शुभ संकेत येतील आणि तुमच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. मी तुम्हाला 100% गॅरंटी देते, कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते. तिची जर विधिवत पूजा वगैरे केली, तिची ओटी भरली तर नक्कीच तुमच्या मुलांचं लग्न देखील लवकरात लवकर ठरेल. घरामध्ये कोणतेही जे काही अडचणी येत असतील, संकट येत असतील ते देखील दूर होतील आणि मुलांचं लग्न हे देखील ठरेल. तेव्हा कधी तुमच्या मुलांचं लग्न ठरेल त्यावेळेस नक्कीच याच व्हिडिओमध्ये येऊन कमेंट करून मला सांगा की ताई, खरंच तुम्ही जो उपाय सांगितला आणि तो मी केला आणि खरंच माझ्या मुलांचं लग्न ठरलेलं आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीत कुंडलीत काही दोष असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओबाबत.